मुंडेंची दहशत. हलाहल करून मारतील म्हणून शिक्षकानं केली आत्महत्या. बीड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशातच माणुसकीला काळिमा फासणारी, अतिशय हृदयाला पिळवटून टाकणारी एक गंभीर घटना या ठिकाणी 2 दिवसापूर्वी घडली. मात्र 2 दिवस झाले तरी पोलीस या प्रकरणाचं गांभीर्य त्या ठिकाणी घेऊन त्यांनी त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला नव्हता. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घालावं लागलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी एक बैठक बोलावली. या बैठकीमध्ये पोलिसांनी सांगितलं की कुणीही पुढे येऊन तक्रार देत नाही, त्यामुळे गुन्हा दाखल केला. तर वास्तविक पाहता पोलीस स्वतःहून या प्रकरणाची दखल घेऊ शकत होते, परंतु त्या ठिकाणी का कुणास ठाऊक त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला. तर दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की किमान वेतन कायदा पाळला नाही, हे 1 नंबरचं कारण, आणि दुसरं आहे आत्महत्येस प्रवृत्त केलं, हे दुसऱ्या नंबरचं कारण. या 2 कारणावरून तुम्ही तो गुन्हा दाखल करा. कारण एक शिक्षक स्वतःच्या 3 वर्षाच्या मुलीला अतिशय म्हणजे प्रत्येकाच्या आतड्याला पीळ पडावा अशा प्रकारची घटना आहे. अतिशय गंभीर शब्दामध्ये तो व्यक्त होतोय की हे राक्षसी लोक आहेत, हे हलाहल करून मारणार आहेत, यांच्या हातून मरण्यापेक्षा मी स्वतः मेलेलं बरं. आणि त्या ठिकाणी एका मुंडेचं नाव घेतो, त्याच्या 2 मुलाचे नावं घेतो आणि त्यांच्या इतर काही कार्यकर्त्यांचे नावं त्या ठिकाणी घेतले जातात. तर ही घटना आहे बीड जिल्ह्यातील आणि यातील शिक्षक आहेत धनंजय नागरगोजे. तर धनंजय नागरगोजे यांनी आपल्या 3 वर्षाच्या मुलीला, श्रावणी बाळा मला माफ कर, या बापूला माफ कर, मी कधी कोणाचा 1 रुपया घेतला नाही, कधी कोणाला आयुष्यात फसवलं नाही, मात्र 18 वर्ष मी नोकरी केलेली आहे आणि आता पगाराचं विचारलं तर संस्थाचालक म्हणतात तू फाशी घे आणि मला दुसरी जागा भरायला मी मोकळा तुझ्या जागी. म्हणजे ही खरोखरच किती गंभीर घटना आहे. आपण कुणीकडे जात आहोत हे विचार करायला लावणारी बाब आहे. बीड शहरातील स्वराज्यनगर भागामध्ये गुरुवारी 14 मार्चला एका शिक्षकानं अशा प्रकारचा गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केलेला आहे. बीड शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारामध्येच एसीच्या ग्रिलला त्यानं गळफास लावून आपलं जीवन संपवलेलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी हे जे शिक्षक होते धनंजय नागरगोजे यांनी फेसबुकवर 9.5 तासामध्ये तब्बल 6 वेगवेगळ्या पोस्ट केलेल्या आहेत आणि या पोस्ट याच आशयाच्या, याच प्रकरणाशी निगडीत आहेत. आणि रात्री 9:15 वाजता त्यांनी शेवटची फेसबुक पोस्ट त्या ठिकाणी लिहिलेली आहे आणि ही शेवटची फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि या पोस्टमध्ये शाळेचे संचालक मुंडे यांच्यावर विविध गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांनी केलेले आहेत. त्यांना राक्षस असं म्हटलेलं आहे आणि या राक्षसाच्या हातून हलाहल होऊन मरण्यापेक्षा स्वतः मेलेलं बरं असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर या धनंजय नागरगोजे या शिक्षकानं 14 तारखेच्या दुपारी 12:16 पहिली पोस्ट केली होती आणि त्यानंतरच्या 9.5 तासामध्ये अशा प्रकारच्या याच आशयाच्या 6 पोस्ट वेगवेगळ्या स्वरूपाच्या केलेल्या आहेत. आणि या पोस्टमधून संस्थाचालक मुंडे यांच्याबाबत धनंजय नागरगोजे यांच्या मनामध्ये किती दहशत होती हे दिसून येते. त्यांनी एका पोस्टमध्ये म्हणजे असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे की हलाहल करून ते मारतील आणि त्यांच्या हातून मरण्यापेक्षा स्वतः मेलं अशी भावना आहे. म्हणजे किती दहशत ही त्यांच्या मनामध्ये होती. आणि त्यांनी मृत्यूला जबाबदार असणाऱ्या 3 मुंडेंचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांच्या काही साथीदारांचा, कार्यकर्त्यांचा देखील उल्लेख केलेला आहे.
आणि घटनेला 2 दिवस उलटून गेले होते, तरीही पोलिसांनी या प्रकरणात पोलीस कारण शोधत होती की गुन्हा कसा दाखल करायचा. म्हणजे हे होतंय कसं, हा एक मोठा गंभीर प्रकार या ठिकाणी आहे. आणि मग शेवटी जिल्हाधिकाऱ्याने अशा प्रकारची बैठक बोलावली आणि पोलिसांनी सुद्धा या बैठकीतही सांगितलं की कुणीही आरोप म्हणजे तक्रारदार पुढे आला नाही. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना सांगावं लागलं, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त भोगले यांना सांगावं लागलं की तुम्ही जा आणि तुम्ही अशा प्रकारची तक्रार करा. आणि मग रात्री 10च्या आसपास अशा प्रकारची तक्रार बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी दाखल झालेली आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय. ती जर पोस्ट वाचली तर डोळ्यात या ठिकाणी डोळे डबडबल्याशिवाय राहत नाहीत, अश्रू टपकल्याशिवाय राहत नाहीत. आणि या घटनेचं गांभीर्य जर कळत नसेल तर किती गंभीर आहे. आता गुन्हा दाखल होईल, आरोपीला जामीन मिळेल, परंतु धनंजय देशमुख, धनंजय नागरगोजे सारख्या अनेक शिक्षकांचं काय? हे एक निमित्त आहेत, परंतु असे अनेक धनंजय नागरगोजे आहेत जे कित्येक वर्ष विना मोबदला राबत आहेत. शासनाची पॉलिसी आहे आणि संस्थाचालक त्यांना वेगवेगळ्या कामासाठी सुद्धा राबवून घेत आहेत. म्हणजे शाळेमध्ये शिपाई असतील तर त्यांना घरकामं असतील किंवा इतर कामं असतील, कोणी ड्रायव्हिंग असेल, अशा वेगवेगळ्या कारणासाठी घेऊन जातात. म्हणजे हे शोषण, ही व्यवस्था कधी संपवेल आणि या संस्था चालकांचा छळ, जाच हा प्रत्येक धनंजय नागरगोजेच्या मनातून कधी